एका बंगल्यात तुम्ही आत शिरता आणि तिथे अचानक एक स्टुडिओ आहे. तर काय एकतर नव्हतंच काही तिथे. मला तरी असं वाटलं होतं की एवढ्याशा जागेत स्टुडिओ म्हणजे कसा असू शकेल किंवा काय असू शकेल. एक अशी गोष्ट तयार करणं की ज्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट पुढे घडणार आहे. असं पहिल्यांदा आलो होतो तेव्हा काम चालू होतं आणि तू मला अख्खा लेआउट हे दाखवला होतास, काय डोक्यात आहे. मला अजून आठवते की तू तेव्हा शुअर नव्हतास की ते वर्क होईल का नाही वगैरे. पहिल्यांदा आले होते त्यावेळेला खूप जास्त केअस होता आणि ते बघून खरंच असं वाटलं नव्हतं की जेन्युअनली इतका चांगला सेटअप होईल. अगदीच काही नसताना, म्हणजे लिटरली काही नसताना त्यातनं काहीतरी तयार करणं हे खूप भारी होतं. येलो म्हणजे काय? स्टुडिओपेक्षा तू खूप भारी आहे. प्रतिभेला वयाचं बंधन नसतं. तर म्हणलं हा कोण मुलगा आहे जो इतक्या सगळं नीट मॅनेज करतोय. तर तो होता यश. त्याच्या स्टुडिओवर गेले तर तो जसा नेटका आहे, जसा शांत आहे, तसाच त्याचा स्टुडिओ पण होता. लागोपाठ 2-3 जणांनी मला सांगितले अरे येलो स्टुडिओला जा, तिथे छान वातावरण आहे बसायचं, आणि ते तसंच झालं. नाव येलो असलं तरी मला फील तिथे ब्लू येतो, छान स्काय ब्लू फ्रेश. आय रिमेंबर आपण बाहेरच्या रेकॉर्डिंग रूम आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काम केलं होतं आणि आय स्टील यूज दॅट रेकॉर्डिंग विच वी हॅव डन टिल डेट फॉर ऑल माय करंट वर्क. बिकॉज एक छोटा सेटअप म्हटल्यानंतर आपल्याला व्हॉइस ओव्हरच होतंय बाबा इथे, किंवा एक छोटंसंच काहीतरी रेकॉर्डिंग होतंय असं वाटतं, पण इथे ऑलमोस्ट फॉली होतंय, सगळंच होतंय. आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत तिथे आणि खूप वेळ रात्रभर एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये ते केलं. खूप लोक कोणी पण येणार, एकत्र काम इकडे करणार, तर ती वाईब खूप चांगली मिळत होती जी होम स्टुडिओ मध्ये पण होती. पण आता असं आहे की इट्स लेवल्ड अप बट द स्पिरिट इज द सेम. आतमध्ये एक रूम होती जिथं किचन सॉर्ट ऑफ होतं आणि बसायचो आम्ही. ते मला कळलं जेव्हा तू म्हणालास की मिक्सिंग सेटअप इथे करणार आहे, तेव्हा मला ऑनेस्टली स्पीकिंग मला असं वाटतं की कशाला रिस्क घेतोय. नंतर एकदा सेकंड टाइम जेव्हा आले होते तेव्हा आतल्या रूमचं मला वाटतं रेनोव्हेशन वगैरे सुरू होतं. मला पूर्ण त्याची विजन तुझी काय, तुझ्या डोक्यात काय आहे हे क्लिअर होत नव्हतं, कारण रूम छोटी होती. आणि ह्या जागेमध्ये एक 5.1 स्टुडिओ थिएटर एक तयार होऊ शकतं हा विचारच खूप म्हणजे कोणीच केला नव्हता. ते डायरेक्ट सरप्राईजच होतं जेव्हा ओपनिंगला होतं तेव्हा. स्टुडिओमध्ये पण मला ते जाणवतं की नवनवीन ज्या गोष्टी तू शिकतोस, ज्या बाहेर चालू आहेत, टेक्नॉलॉजिकल जे काही ॲडव्हान्समेंट्स होत आहेत त्या सगळ्या तू वापरतोस आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट बरोबर मला सुद्धा नवनवीन गोष्टी तुझ्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात. म्हणजे साऊंड डिझाईन फक्त डबिंग येतं, फक्त डबिंग न करता मिक्सिंग कडे आलो आपण. आता वर काही बेसिक एडिटिंग सेटअप आहे, कलरिंग सेटअप आहे, आत इथे मिक्सिंगचा डेस्क आहे, बाहेरची जागा तरी अजून आहेच, म्हणजे आत आल्याची सगळ्या 4 खोल्या फंक्शनल आहेत. त्याला पण एक काहीतरी स्वरूप दिले, ते खूप सुंदर आहे. सायमल्टेनियसली तुझ्याकडे गोष्टी होऊ शकतात. ते क्रिएटिव्ह लोक जी असतात त्यांना ऍक्च्युली जागा अशी लागते की जिथे त्यांची माइंड ओपन होतील, आणि मला ती जागा ती येलो स्टुडिओ ऑब्व्हियसली वाटते. तुम्हाला नुसतं मशीन दिलं तर त्याच्यातून प्रॉडक्ट बाहेर पडतं, पण प्रॉडक्टच्या पलीकडे क्रिएशन असतं. रेकॉर्डिस्ट फक्त रेकॉर्डिंगचं काम करतोय असं नसून त्याच्यात खूप क्रिएटिव्हली पण इन्व्हॉल्ड आहे, पर्सनली पण इन्व्हॉल्ड आहे. की टेक्निकल आणि क्रिएटिव्ह एकत्र जिथे येतं तो स्टुडिओ चांगला असतो. ठरवून येतो 1 तासाचा, पण तो होतो सगळ्या क्रिएटिव्ह मध्ये 2-1 तास जातात. सो म्हणजे विच इज गुड फॉर दॅट आर्टिस्ट ॲज वेल. वर्किंग वाईब इझी आहे, खूप अतिशय कम्फर्टेबल वातावरण आहे. सो माझं असं ठाम मत आहे की येलो स्टुडिओज इज वर्किंग टुवर्ड्स मेकिंग वर्क बेटर. Working in the studio felt as if I am working in my own space. In India in particular, people don't take sound seriously. So the kind of processing that you have done in particular about the sound matches our vision and idea of how certain things should sound. म्हणजे मला असं वाटतं की नुसत्या स्टुडिओची ग्रोथ नाहीये, ही ओव्हरऑल तुझी ग्रोथ आहे. सगळे क्लायंट्स खुश झालेले आहेत तुझ्याकडचे. म्हणजे मला अजूनपर्यंत एकही माणूस असा भेटलेला नाहीये की अरे यांना कोण नको तिथे नको. पहिल्यांदा आम्ही असं होतं की नाही एकच प्रोजेक्ट करून बघूयात, आणि वी वर ब्लोन अवे, वी वर इम्प्रेस्ड. सिंगरला किंवा डबिंग आर्टिस्टला ना ॲट होम वाटणं खूप आवश्यक. काय काम करतोय येलो ते बघूयात असं म्हणून मी मध्ये 4-5 तास असेच बसले होते. मला तुझ्याकडे येताना प्रिपरेशनच करावं लागत नाही, इतकं ते होमली फील आहे. खूप फ्रेंडली, हवं तसं, आणि आपल्या हक्काचं काम तिकडे आपल्याला करता येतं आणि मिळून मिसळून काम करता येतं. येलोला आल्यानंतर जे एक बिलॉंगिंग वाटतं की, आणि अप्रोचेबल एन्व्हायरमेंट असतो नेहमी. एक आपण घरी आल्यानंतर आपल्याला एक शांत वाटतं ना, की आता तो स्टुडिओ आहे ज्याला आपण घर म्हणू शकतो. 1 वर्ड का
फ्रेश. एफिशियंट. सुप्रीम. कोलॅबरेटिव्ह. यंग. कम्फर्ट. इट्स अ सेकंड होम. काय बरं म्हणावं, खूप शब्द आहेत माझ्याकडे असं वाटतंय मला. येलो इज अ स्पिन ऑफ ऑन योलो ना. रेकॉर्डिंग स्टुडिओ इन द हार्ट ऑफ पुणे. एफिशियंटली कम्फर्टेबल. हक्काचं ठिकाण. प्रोफिशियंट. Ambitious. कोझी वाईब. क्वर्की. सेकंड होम. फ्री स्पेस फॉर ओपन माइंड. साऊंड्स गुड. सितारों से आगे जहां और भी है, सितारों से आगे जहां और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी हैं.